कोण आहेत आपल्या आनंदामध्ये आनंद मानणारे दोन व्यक्तिमत्व? शिष्याचे ने झालेपणे भगवान श्री ज्ञानोबा म्हणतात, शिष्य जर पूर्ण झाला, शिष्य मोठा झाला, शिष्याची कीर्ती झाली, विद्यार्थ्याने नाव कमवलं, तर त्याचा आनंद हा शिक्षकांना होत असतो, श्रीगुरूंना होत असतो, संतांना होत असतो. समाजातले लोक सज्जन असतील तर त्यांना आनंद होईल, कपटी लोकांना, विद्वत लोकांना आनंद होणार नाही. मित्र सज्जन असतील तर त्यांना आनंद होईल. आणि दुसरं व्यक्तिमत्व आपल्या आनंदात आनंद मानणार आहे, अथवा प्रसवतीया, जन्म दिलेली आईला आनंद होईल. मानलेल्या आईला आनंद होईलच असं माऊली म्हणत नाही, कदाचित होईल सुद्धा. सज्जन घराणं असेल, संस्कारी घराणं असेल तर होईल सुद्धा. सावत्र आईची दखल देखील या ठिकाणी माऊली ज्ञानोबा घेत नाही, कारण की कैकेयी सारखी आई माऊलींना माहिती आहे. परंतु प्रसवतीया हा शब्द इतका गोड आहे माऊली ज्ञानोबांचा, जन्म दिलेल्या आईला आनंद. एक संतांना, श्रीगुरूंना, सज्जनांना आनंद होईल, आणि दुसरा जन्म दिलेल्या आईला आनंद होईल. तिसऱ्या व्यक्तीकडून प्रेमाची अपेक्षा करू नका. म्हणून संत आहेत, या जगाचं कल्याण करतात, या जगामध्ये निष्काम कर्म करतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाचं कल्याण करण्यासाठी संतांचे उपकार आहे, कष्ट आहे. जगावर उपकार करणारे संतांचे कष्ट आहे, आणि आपले कष्ट हे स्वार्थासाठीचे आहेत, संसारासाठीचे आहेत. म्हणून संत या जगामध्ये निष्काम कर्म करतात, आणि आई वडीलच आपल्या मुलांवर निस्वार्थ प्रेम करू शकतात, जीवापार प्रेम करू शकतात. म्हणून आई वडील आहेत तोपर्यंतच आपलं जीवन हे प्रेमाने भरलेलं असतं. आणि दुर्दैवाने एखाद्याची आई किंवा वडील लहानपणी गेले, माणूस एकदा वडील जर आपल्या जीवनामधून गेले, आई जर आपल्या जीवनामधून गेली, तर आपल्या जीवनातला प्रेमाचा समुद्र आहे. खरं तर वडिलांचं प्रेम हे खूप दिवसापर्यंत मिळालं पाहिजे. आपण 60-70 वर्षांचे होईपर्यंत वडील 100 वर्ष जगावे, खूप पित्याचं महत्व जीवनामध्ये. परंतु दुर्दैवाने लहानपणी एखाद्याचे वडील गेले, तर त्या लेकरांच्या जीवनामध्ये, त्या मुलांच्या जीवनामध्ये अखंड उन्हाळा असतो. प्रत्येक दिवसाला स्ट्रगल असतं, पावलोपावली संघर्ष असतो. एकदा वडील गेले तुमचे लहानपणी, कोण तुम्हाला मोठं करणार? कोण तुमच्या सुखदुःखात सहभागी होणार आहे? कोण तुम्हाला प्रेम करणार आहे? भावकी तर मुलाची वाटेकरी असते माणूस. आणि अजून पुढे जाऊन बोलतो, आपल्या समाज व्यवस्थेचा खालावलेला दर्जा. कोणत्याही क्षेत्रात मनुष्य जेव्हा सत्कर्म करायला जातो, चांगलं करायला जातो, मोठं होण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा सहकार्य करणारे थोडे असतात आणि आडवेगारी जास्त असतात. कोणत्या एका क्षेत्रातलं बोलत नाही. गाव पातळीवर बघा तुम्ही, मोठा शेतकरी बियाणं कुणाला हे सांगत नाही. मोठे शेतकरी छोट्या शेतकऱ्याचे बांध काढतात. मार्केटमध्ये जा तुम्ही, तालुका लेवलला जा, मोठा व्यापारी छोट्या व्यापाऱ्याला पुढे येऊन देत नाही. राजकारणामध्ये बघा तुम्ही, इतर घराण्यामध्ये आमदार जन्माला येत नाही. बाप आमदार, मुलगा आमदार, पुन्हा नातू आमदार, ती परंपरा चालू घराण्याची. पैसा चालतो ना त्याला. हे राजकारणाची घराण्याशाही संपवण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे.
आणि शेतकऱ्यानं जर राजकारणाची घराणेशाही संपवली तरच शेतकऱ्यांचे सुखाचे दिवस येतील. राजकीय क्षेत्रामध्ये राजकारण आहे असू द्या, व्यापारी लोक राजकारण करतात हे वाईट आहे, शेतकरी लोक राजकारण करतात हे वाईट आहे. अजून पुढे जाऊन बोलतो क्रीडा क्षेत्रात सुद्धा राजकारण आहे आणि अजून पुढे जाऊन बोलतो शैक्षणिक क्षेत्रात राजकारण आहे. आपल्या देशाची प्रगती न होण्याचं सगळ्यात मोठं कारण सांगतो तुम्हाला, खूप मोठं सूत्र बरं काय, राजकारणामध्ये शिक्षण कमी आहे आणि शिक्षणामध्ये राजकारण कमी जास्त आहे. जेवढे राज्यकर्ते आहेत ते कमी शिकले, त्यांचा अभ्यास नाही, ते भ्रष्टाचार करतात, असत्य वागतात. आणि जेवढे गुणवान आहेत, जे प्रामाणिकपणे या राष्ट्राचं कल्याण करू शकतात, त्या लोकांच्या विरोधात राजकारण केले जातात. त्यांच्या गुणांना वाव दिला जात नाही, त्यांना पुढे होऊन दिला जात नाही, म्हणून देशाची प्रगती होत नाही. आणि हा झाला संसाराचा टप्पा. सगळ्या क्षेत्रात राजकारण असू द्या, पण कमीत कमी आध्यात्मिक क्षेत्रात तरी राजकारण असलं पाहिजे.